नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेड सबसिडरी सेक्युअर ₹328.12 करोड कॉन्ट्रॅक्ट फॉर हाजी अली स्ट्रॉम वॉटर पंपिंग स्टेशन इन मुंबई. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेलस्पून एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी वेलस्पून मिकिगॅन इंजिनियर्स लिमिटेडला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कशासाठी? हाजी अली स्टॉर्म वॉटर पंपिंग स्टेशन जो मुंबई आहे त्याला अपग्रेड करण्यासाठी. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टची किंमत आहे ₹328.12 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर जॉईंट व्हेंचरमध्ये मिळाला आहे. चला तर बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC लिमिटेड शेअर सर्ज आफ्टर सेक्युरिंग भारतनेट ऑर्डर्स वर्थ ₹10,804 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला भारतनेट्स मिडल माईल नेटवर्कच्या डेव्हलपमेंटसाठी BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडकडून ऑर्डर्स मिळाले आहे. आणि या ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे ₹10,804.56 कोटी रुपये. आणि मित्रांनो, NCC लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, NCC लिमिटेडला ऑर्डर मिळाला आहे 10,804.56 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला NCC लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड रिसीव ₹232 करोड EPC ऑर्डर फ्रॉम वारी एनर्जीज फॉर 255 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडला वारी एनर्जीजकडून 255 मेगावॅटच्या सोलार प्रोजेक्टसाठी EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 232 कोटी रुपये. चला आता बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड गेन्स ॲज गोल्डमॅन सॅच्स पिक अप स्टेक वर्थ ₹87 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फॉरेन इन्व्हेस्टर गोल्डमॅन सॅच्सने संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडचे 87 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहे ओपन मार्केट ऑपरेशन्सच्या थ्रू. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरवर आज पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया IRFCबद्दल म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRFC शेअर इन फोकस आफ्टर एक्सटेंडिंग ₹5,000 करोड लोन टू NTPC रिन्युएबल एनर्जी. आणि मित्रांनो, ही NTPC रिन्युएबल एनर्जी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची होली ओन सबसिडरी कंपनी आहे. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडसोबत 5,000 कोटी रुपयांचा टर्म लोन ॲग्रीमेंट साईन केला. कशासाठी? NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या ऑनगोईंग म्हणजे चालू असलेल्या आणि नवीन कॅपॅसिटी एक्सपान्शन्सच्या प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी.
चला आता बोलूया ONGC बद्दल, म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ONGC टू इन्व्हेस्ट ₹3,300 करोड इन आर्म ONGC ग्रीन फॉर अयाना ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी ONGC ग्रीन लिमिटेडमध्ये 3,300 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. राईट्स इश्यूच्या थ्रू. कशासाठी? अयाना रिन्युएबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 100% इक्विटी स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. तर चला या अपडेटला थोडं अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि मित्रांनो, ONGC NTPC ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड जी ONGC ग्रीन लिमिटेड आणि NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडची 50-50% जॉईंट व्हेंचर कंपनी आहे, ही अयाना रिन्युएबल पॉवरला ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट मी शेअरसुद्धा केला होता. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर इन फोकस आफ्टर फर्म बोर्ड अप्रूव्ज ₹30,800 करोड बोरोइंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2026. तर मित्रांनो, इरिडाच्या बोर्डने इरिडाच्या फायनान्शियल इयर 2026साठी 30,800 कोटी रुपयांच्या बोरोविंग प्लानला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, इरिडाची फायनान्शियल इयर 2025साठी बोरोविंग लिमिट आहे 29,200 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरिडाने बॉन्ड्सच्या थ्रू 910.37 कोटी रुपये रेज केले आहे, हे पण इरिडाने काल सांगितले. चला आता बोलूया HALबद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL इन्व्हाइट 4 प्रायव्हेट फर्म्स फॉर जॉईंट व्हेंचर इन ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोडक्शन. तर मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डोमेस्टिक प्रायव्हेट फर्मला इन्व्हाइट केले आहे. आणि मित्रांनो, या प्रायव्हेट फर्ममधून HAL 4 प्रायव्हेट फर्मला सिलेक्ट करणार आहे आपल्या जॉईंट व्हेंचर कंपनीसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 50% हिस्सेदारी राहणार आहे HALची, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची. आणि मित्रांनो, 4 प्रायव्हेट फर्मची प्रत्येकाची हिस्सेदारी या जॉईंट व्हेंचरमध्ये राहणार आहे 12.5% आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरचा उद्देश आहे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टचे प्रोडक्शन. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.